जय श्री कृष्ण माऊली आपल्याला सांगत आहे भक्ती विजय ग्रंथ। भक्ती विजय ग्रंथ म्हणजे ज्ञान अमृत आहे। संतांच्या नवल कथा आहे त्याच्यामध्ये, आणि संतांच्या नवल कथा आपण ऐकल्याच पाहिजे, कारण आपल्या पण जीवनाला आधार भेटतो। संतांच्या कथा ऐकल्या ना का त्यांच्यावर कसे प्रसंग ओढवले आपण पण विचार करतो का नाही, संतावर एवढे प्रसंग ओढवले तरी संत कधी खचले नाही, मग आपण का खचावं? ह्यामुळे माणसाच्या जीवनाला आधार भेटतो। म्हणून भक्ती विजय ग्रंथ नक्की ऐका। आपण दिवसभर कामात असतो, पण काम करता करता का होईना पण हे नक्की ऐका, म्हणजे आपल्याला कळेल संतांनी काय केलेलं आहे। आता भक्त कबीर यांची कथा चालू आहे। भक्त कबीर एक दिवस बाजारात निघाले, हातामध्ये विणा आणि वाजवत वाजवत मंजूळ असं गायन करत करत राम भजन करीत करीत ते कुठे गेले? बाजारामध्ये गेले। जाता जाता काय झालं, एक बाई दळताना दिसली त्यांना। पहिल्या बाया दळायच्या, चक्क्या नव्हत्या पहिल्या, जात्याची चक्की होती। बघितलं आणि कबीरदा मोठ्या मोठ्याने रडायला लागले। लोक जमा झाले, कबीरदा काय झालं, तुम्ही का रडता? कबीरदा काय झालं, तुम्ही का रडत आहात? पण कबीरदा काहीच बोलत नव्हते। जसं जसं ते जातं फिरल तसं तसं कबीरदा मोठ्याने रडायचे। आता काय करावं? सगळे लोक जमा झाले गावातले। सगळ्यांनी विचारलं, तुम्ही का रडता? तुम्हाला कोणी त्रास दिला का? पण कबीरदा काहीच बोलत नाही। आता काय करावं? मग त्याच्यात एक चांगला जाणता माणूस आला, म्हणजे संत। संत बघितला की कबीरदासांनी मोठ्या मोठ्यानं रडायला सुरुवात केली। आता काय करावं? मग त्या संतांनी विचारलं, कबीर तुम्हाला काय झालं रडायला? तुम्ही का रडत आहात? मग कबीरांनी सांगितलं। कबीर म्हणाले, हे जात जे फिरतय ना तसाच हा जन्म मरणाचा फेरा आहे, आणि हे जे जीव जंतू वगैरे हे माणसं आहेत ना, हे पण असेच भरडत चाललेत। ती वाणीन त्या ज्वारी टाकते ना त्या जात्यामध्ये, तर त्याच्यातून कोणीच एक पण अख्खं वाचून येत नाही, एक पण दाना अख्खा निघत नाही, म्हणून मला रडू येतंय। अहो सगळे पिसल्या चालले ना। मग ते महाज्ञानी पुरुष म्हणाले, कबीरदा त्याच्यामध्ये काही दाणे भरडत जरी असले ना, पण एखादा दाना बघा त्या खुंट्यामध्ये बसलेला आहे, खुंट्याला होल आहे ना, त्याच्यात जाऊन बसतो एखादा दाना। एखादा दाना बाहेर निघून जातो, एखाद्याला पिसून काढलं तरी पण तो साबूत निघतो, बघा ना जरा, आहेत त्याच्यामध्ये। मग कबीरदा म्हणाले, हो खरं आहे, पण हे जग भरडत चाललंय जन्मा मरणाच्या फेऱ्यामध्ये, कालचक्रामध्ये, पण ह्या जगाला कसं समजत नाही, ह्यांना कसा उपदेश करावा का बाबांनो तुम्ही याच्यात भरडू नका। त्यामुळे हे राम नाम जे आहे ना हे सत्य आहे, आणि तुम्ही हे राम नाम घ्या। हे कसं सांगावं मला समजत नाही महाराज। महाराज म्हणाले, सर्व संत सांगत आलेत पण कोणी ऐकत नाही, कारण ते संसार सागरात डुबलेले आहेत। संसार म्हणजे हेच त्यांना एक हे दिसतंय, कालचक्र, म्हणून ते कधी सुधारणार नाहीत। आणि ह्या संसार सागरात डुबूनही जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं,
भगवंतासाठी जर 2 तास वेळ दिला तर आपण पण या कालचक्राच्या फेऱ्यात अडकणार नाही, कारण आपल्याला पण जन्म मरण हे भेटणार नाही, कारण आपण भगवंताचं नामस्मरण करत संसार करत आहोत। हे दोन्ही तर जमणं शक्य नाही, तरी पण आपण प्रयत्न करत आहोत ना। 12 तासातून 2 तास भगवंताला दिले तर काय फरक पडतो? म्हणून भगवंताकडे दुर्लक्ष करू नका। आपण जसं त्याच्यावर प्रेम केलं ना, तर भगवंत पण आपल्यावर प्रेम करतो। त्याच्यामध्ये एक माणूस आला आणि म्हणाला, कुठे आहे तुमचा देव? कसला देव? तुम्ही सांगतायत का ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवू नका, कुठे आहे देव? मग त्यांनी सांगितलं, जशी हवा आपल्याला लागते ना, तसा भगवंत पण आहे। हवा कळते का? तसा भगवंत कसा कळेल बरं? आपण हवा फक्त महसूस करतो का, नाही आता हवा आली हे समजतो, तसं भगवंत आहे ना। पण तुम्ही त्याला घुसळून बघा ना, जसं दुधामध्ये तूप आहे तर त्याला काय काय प्रयत्न करावे लागतात ते बघा आधी। दुधातलं तूप काढायचं असेल तर काय करावं लागतं? त्या दुधाला गरम करावं लागतं, गरम केल्याच्या नंतर ती साय बाजूला काढावं लागते, ते इर्जन लावावं लागतं, इर्जन झाल्याच्या नंतर त्याचं दही बनतं, दही बनल्याच्या नंतर त्याला घुसळावं लागतं आणि घुसळल्याच्या नंतर लोणी निघतं आणि लोणी निघल्याच्या नंतर त्याला कढवावं लागतं, तेव्हा ते तूप दिसते। मग आहे का नाही दुधात तूप? आहे ना। म्हणून ह्या कालचक्रात पडल्यापेक्षा आपण थोडं थोडं भगवंताचं नामस्मरण करावं, म्हणजे आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणार नाहीत। त्या संतांनी कबीरदासाला सांगितलं, कबीरदास तसेच घरी आले। कबीरदास म्हणाले, गुरु केल्याशिवाय तर हे नाही, म्हणजे गुरु करावाच लागतो। मग गुरु करायचा आहे, पण शोधायचा कसा? मग त्यांच्या मनात आलं का रामानंद स्वामी हे गुरु केलेच पाहिजे। मग ते कबीरदास रामानंद स्वामीकडे गेले। रामानंद स्वामीकडे गेले, पण रामानंद स्वामींनी नकार दिला। जसं एकलव्याला द्रोणाचार्याने नकार दिला होता, तसं रामानंद स्वामींनी कबीरदासांना नकार दिला। आता काय करावं? कबीरदास गंगेच्या काठाला गेले आणि राम नाम चालू केलं होतं। तर अचानक एक दिवस रामानंद स्वामी गंगेच्या स्नानाला चालले आणि त्यांचा पाय कबीराच्या मस्तकावर आपोआप पडला। कबीरदासांनी बघितलं तर रामानंद स्वामी त्यांनी समजून घेतलं का मला रामानंद स्वामीचा अनुग्रह आहे, आणि ठामपणे सगळ्यांना सांगत होते का मला रामानंद स्वामीचा अनुग्रह आहे। मग रामानंद स्वामी म्हणतात, मी कधी अनुग्रह दिला? मी तुम्हाला अनुग्रह नाही दिला। मग म्हणले, तुम्ही कितीही सांगितलं मी नाही दिला, तरी पण मी मानतो का तुम्ही माझे गुरु आहात। तुम्ही एक दिवस गंगेच्या स्नानाला चालले होते आणि तेव्हा तुम्ही माझ्या मस्तकावर पाय ठेवला होता, तोच अनुग्रह मी समजला आणि मी रामकृष्ण हरी ह्याचा हा मंत्राचा जप करत राहिलो। द्रोणाचार्याचा अनुग्रह घेण्यासाठी मातीच्या पुतळ्याकडून अनुग्रह घेतला होता एकलव्याने। म्हणून भक्ती करायची असली, भजन करायचं असलं आणि आपलं मन असेल ना, तर काही केलं तरी पण भगवंताची भक्ती होतेच, हे लक्षात ठेवा। एकदा गावातल्या कुटाळखोर लोकांनी काय केलं माहिती आहे? कबीरदासाची फजिती करण्यासाठी त्यांनी गावोगावीच्या संतांना चिठ्ठ्या पाठवल्या आणि कबीरदासाच्या घरी भोजन आहे आणि या तिथीला या तारखेला या असं सांगितलं। कबीरदासांना यातलं काहीच माहिती नाही
आणि देशोदेशीचे संत त्या कबीरदासाच्या घरी आलेले आहेत. बघितलं तर संत आलेत. घरात बघितलं तर अन्नाचा कण नाही. जसं दुर्योधनानं दुर्वासाला पाठवलं होतं पांडवांना छळण्यासाठी, तशीच गत या कबीरदासांची झालेली आहे. आता काय करावं? कबीरदास भगवंताचा धावा करायला लागलेले आहेत. दशरथ सुता कौशल्या नंदना जानकी जीवना कमलोद्भवा कमल नयना मेघश्यामा धाव आम्हा तोरे पाम. हे भगवंता, हे प्रभू रामचंद्रा, तुझ्याशिवाय मला कोण आहे रे? कौशल्या नंदना, दशरथ नंदना, जानकी जीवना, जनक जामाता, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. हनुमंताच्या धावण्याला धावतोस, शबरीची उष्टी बोरे खातोस. हे भगवंता, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही, तू धावत येवर का? मग भगवंत रामचंद्र एकदम तोरेने धावत तिथे आले कबीराच्या घरी आणि बघितलं तर एवढी संत मांदियाळी पूर्ण पंढरपूर भरले असं त्या कबीराच्या घरी झालेलं आहे. आषाढी वारीला पंढरपूर मध्ये जेवढे संत असतात तसे संत त्या कबीराच्या घरी आलेले आहेत. मग त्या भगवंतानी काय केले बघा, प्रत्येक जाग्यावर जेवण ठेवलं, सदाव्रत ठेवलं आणि प्रत्येक जाग्यावर कबीर आहेच. पूर्ण कबीराचं गाव दणाणून गेलेलं आहे. कुठेही बघावं तर कबीर तयार. कोणाची चरण सेवा करीत आहेत, तर कोणत्या संतांना पाणी देत आहेत, कोणत्या संतांना जेवू घालत आहेत, तर कोणत्या संतांना शेज तयार करत आहेत. कुठे वाढत आहेत जेवण, तर कुठे काय, असं जागजागी कबीर ते कबीरच झालेले आहेत. कुठे जेवण बनवत आहेत, कुठे संतांना चंदन उगाळून देत आहेत, कुठे संतांचे धोतर धुवत आहेत. कबीर सर्व संतांची सेवा करत आहेत. गावातले कुटाळखोर लोक तोंडात बोट घालायला लागले. हे काय नवल कथा आहे, मला तर काही समजत नाही. सगळीकडे बघावं तर कबीर, पूर्ण पंढरपूर भरले एवढं संतांनी, आणि जिकडे बघावं तिकडं कबीर आहेतच संतांची सेवा करण्यासाठी. कुठे कोणाला फळं कापून देत आहेत खाण्यासाठी, तर कोणाला दूध देत आहेत, कोणाला चंदन उगाळून देत आहेत, कोणी झोपलेला आहे तर त्यांचे पाय चेपत आहेत. बघितलं तर सगळीकडे कबीरच कबीर झालेले आहेत. कुटाळखोर लोक नवल करत होते. कबीरदास साधे नाहीत, यांची चेष्टा करणं म्हणजे सोपं नाही. त्या कुटाळखोर लोकांनी कबीराचे पाय धरले. कबीरदा, आमचं चुकलं बरं, आम्ही तुम्हाला न सांगता चिठ्ठ्या पाठवल्या संतांना, आणि ह्या संतांचं इथे पंढरपूर भरलेलं आहे. पण खरोखर तुम्ही संत नाहीत, तुम्ही भगवंतच आहात. आता कबीरदासाची कथा समाप्त झालेली आहे. पुढच्या अध्यायात आपण ज्ञानेश्वर माऊलीचं वर्णन करणार आहोत. आपण नक्की बघा.